सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। मोहोळ तालुक्यातील एका ढाब्यावर तब्बल 2 ईव्हीएम मशीन सापडल्याची घटना उघडकीस आली आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आक्रमक झाले आणि तत्काळ घटनास्थळी पोहोचले। ढाब्यावर ईव्हीएम मशीन कशा आल्या, त्या कोणाच्या ताब्यात होत्या, निवडणूक यंत्रणा नेमकी काय करत होती, असे थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केले। दरम्यान या प्रकरणावर निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सापडलेल्या दोन्ही ईव्हीएम मशीन या अतिरिक्त म्हणजेच रिझर्व्ह होत्या आणि त्यावर कोणत्याही प्रकारचं मतदान झालेलं नाही। सर्व प्रक्रिया नियमांनुसार पार पडली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। मात्र विरोधकांचा सवाल कायम आहे, जर या मशीन वापरात नव्हत्या तर त्या ढाब्यावर पोहोचल्याच कशा? हा निष्काळजीपणा आहे का, की यामागे आणखी काही आहे? याच मुद्द्यावरून प्रशासनावर संशय व्यक्त केला जातोय। घटनेनंतर निवडणूक विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले। दोन्ही मशीन ताब्यात घेऊन रीतसर पंचनामा करण्यात आला आणि त्यानंतर त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या। विशेष म्हणजे हा पंचनामा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीतच करण्यात आला। प्रशासन गैरप्रकार नसल्याचा दावा करत असलं तरी ढाब्यावर सापडलेल्या ईव्हीएम मशीनमुळे मोहोळमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का आणि नेमकं सत्य काय आहे, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे। आज जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर साधारण 10 वाजताच्या आसपास मला एक फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की स्वराज्य हॉटेल, जे मोहोळचं पुणे सोलापूर रस्त्यावरचं एक हॉटेल आहे, मोहोळमधलं ढाबा आहे, त्याच्या बाहेर रस्त्यावर त्या ठिकाणी ईव्हीएम आहेत असं मला त्या ठिकाणी फोनवर सांगितलं। ताबडतोब त्या ठिकाणी आलो तर त्या ठिकाणी संबंधित ईव्हीएम त्या ठिकाणी रस्त्यावर असल्याचं निदर्शनाला आलं। ताबडतोब आम्ही पोलिसांना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित आर ऑफिसरला त्या ठिकाणी कळवलं। आर मॅडम पण ताबडतोब त्या ठिकाणी आल्या। तिथं आल्यानं खूप मोठा जमा झाला आणि त्याच्यामध्ये एक अशी शंका निर्माण झाली की ईव्हीएम ही एवढी सुरक्षित वस्तू आहे की ती अशी बेवारस अशी कशा काय पद्धतीनं बाहेर आली। तर त्याच्यामध्ये असं समजलं की त्या राखीव ईव्हीएम मशीन आहेत आणि त्या माझ्या स्वतः मी जिथून निवडणूक लढतोय कुरुल जिल्हा परिषद मतदारसंघ, त्या मतदारसंघातल्या त्या ईव्हीएम होत्या। त्यामुळं शंका त्या ठिकाणी आणखी वाढली आणि त्याच्यामध्ये आता ठीक आहे, अधिकारी असं सांगतात की ते राखीव असलेल्या ईव्हीएम आहेत। राखीव जरी असल्या तरी ईव्हीएम म्हणजे एक प्रकारे रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं मशीन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं ते महत्त्वाचं असतं। ते कुठंही त्या ठिकाणी बाहेर अशा पद्धतीनं ओपन प्लेसला किंवा खाजगी जागेवर आढळून येणं हे गंभीरच आहे। त्याला या सगळ्या यंत्रणेला 0 एरर अपेक्षित असतो, परंतु जे काही घडलं ते सगळ्यांच्या समोर आहे। त्यामध्ये आम्हाला काही कोणाला दोष द्यायचा नाही, परंतु ईव्हीएमच्या संदर्भानं अगोदरच खूप शंका उपस्थित केल्या जातात। त्यामुळं ते ईव्हीएम मशीन जे आहे ते त्या बॉक्समध्ये आहे आणि आम्ही ते आमच्या ज्या ॲक्च्युली मतदान केंद्रावर ज्या ईव्हीएम मशीनवर मतदान झालं त्याचा जे नंबर असतो, सिरियल नंबर, तो आम्ही ऑलरेडी नोट केलेला आहे। तो सिरियल नंबर आणि या ईव्हीएम मशीनचा सिरियल नंबर हा निश्चितपणे वेगळा आहे, परंतु ते वरच्या बॉक्सवर तो नंबर असतो आणि बॉक्सच्या आतमध्ये मशीन आपल्याला ते बघायला ते सील तोडता येत नाही। त्यामुळं संबंधित ईव्हीएम मशीन आता परत एकदा तिथून आणून पंचनामा करून या ठिकाणी ज्या गोडाऊनमध्ये सगळ्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या आहेत तिथे एक स्वतंत्र खोलीमध्ये CCTV कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यालाही सील केलेलं आहे। आता हे बघायचं याच्यामध्ये की आतमध्ये जे मशीन आहे बॉक्सच्या आतमध्ये, त्या मशीनमध्ये वरचा बॉक्स आणि आतल्या मशीन त्याचे नंबर हे सेम आहेत का हे बघावं लागेल। आणि ह्या मशीन ज्या वेळेला बाहेर पडल्या म्हणजे कस्टडीतच आल्या नाहीत, त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या मशीनमध्ये काही छेडछाड झाली का हे तपासावं लागणार आहे। कारण ईव्हीएम मशीन जोडून त्याच्याबरोबर तो बॉक्स दुसरं पण अजून एक मशीन आहे ज्याच्यामध्ये काउंट केलं जातं। तर त्याची बटन दाबून जर सगळं त्याच्यामध्ये मतं लोड केली असतील, ओरिजिनल ज्याच्यावर मतदान झालं ते मशीन रिप्लेस करून ते या बॉक्सच्या आतमध्ये घालून
दुसरं त्याच्यावर वोटिंग प्रायव्हेटली वोटिंग करून ते मशीन इथं गोडाऊनमध्ये आता आलं तर नाही ना, अशा पद्धतीची शंका आहे. म्हणजे सापडलेलं मशीन जरी रिझर्व्ह असलं, तो बॉक्सवरनं दिसतोय तो रिझर्व्ह, बॉक्सच्या आतमध्ये काय आहे? आज आमच्याकडे झेडो म्हणजे झोनल ऑफिसर नेमलेले असतात. त्या झोनल ऑफिसरकडे प्रत्येक मतदान केंद्रासाठी राखीव मशीन दिलेली असते. त्या राखीव मशीन दिलेली होती. तसं एक मतदान केंद्राचे ते झेडो होते, त्यांच्याकडे ती राखीव मशीन होती. ते मशीन जमा करायला इथं आले होते. इतर साहित्य आणि हे सगळं जमा करत असताना त्यांनी मशीन त्या बॅग ह्याच्यात ठेवली होती गाडीत. ते उतरले, त्यांच्याबरोबरचे सहकारी उतरले आणि अजून पोलीस पण उतरले. त्यामुळे त्या व्यक्तींनी जे कोणी ड्रायव्हर होते त्यांनी गाडी खाली झाली समजून ते जेवायला म्हणून तिकडे किंवा कशाला माहीत नाही, पण ते कशाला तरी ते बाहेर गेले गाडी घेऊन. गाडी म्हणजे EVM तसेच बाहेर गेले. आता असं झालं की तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की EVM आहेत गाडी, म्हणून त्यांनी त्या काढून बाहेर ठेवलं आणि मग तिथं सगळे लोक गोळा झाले. आता ते आणि आम्ही जेव्हा पुकारत होतो त्या झेडोंना की तुमच्या 2 EVM तुम्ही जमा नाही केलेल्या, तेव्हा ते झेडो सापडले नाहीत. म्हणून आम्ही फोन केला तर ते म्हणले मी इथं आलो कारण माझी गाडी बाहेर गेली, म्हणून ते गाडीबरोबर तिकडे गेले गाडी शोधायला आणि मग तिथं ते सगळा पुढचा सीन आलो. आता ते तुम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे काय कारवाई? नाही, आपण त्या एक तर पहिली गोष्ट त्या EVM होत्या ह्या राखीवच्या EVM होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.